नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग कला महाविद्यालय बुलढाणा। मागील 2 तासिकामध्ये आपण मार्गदर्शक तत्वाच्या प्रकरणाला सुरुवात केली। त्यामध्ये आपण भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वाचं प्रकरण आणि त्या मार्गदर्शक तत्वाची वैशिष्ट्ये, मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यामधील सर्वव्यापी फरक इत्यादींचा विचार आपण मागच्या तासिकांमध्ये केला। आज आपण प्रत्यक्षात या मार्गदर्शक तत्वाचं वर्गीकरण आणि त्या वर्गीकरणातील मार्गदर्शक तत्वाचे जे प्रकार आहेत त्यातील प्रकारांचा विचार करणार आहोत। तर या मार्गदर्शक तत्वाचं वर्गीकरण हे एकूण 5 प्रकारात करण्यात आलेलं आहे। यामध्ये क्रमांक 1 आर्थिक धोरण विषयक तत्वे, क्रमांक 2 सामाजिक धोरण विषयक तत्वे आणि क्रमांक 3 राजकीय धोरण विषयक तत्वे, 4 न्यायालयीन तत्वे, 5 आंतरराष्ट्रीय धोरण विषयक तत्वे, अशा एकूण 5 तत्वांचा किंवा धोरणांचा आपण या ठिकाणी अध्ययन विचार किंवा अभ्यास विचार किंवा चर्चा करणार आहोत। यामध्ये क्रमांक 1 ला जे तत्व दिलेलं आहे ते आर्थिक बाबतीत म्हणजे आर्थिक धोरण विषयक तत्व, म्हणजे येणाऱ्या सरकारांनी आपल्या देशामध्ये कोणकोणत्या प्रकारचे आर्थिक धोरण राबवावे, देशाच्या अंतर्गत आणि देशाच्या बाहेर आपली आर्थिक नीती कशी असावी याचं उत्कृष्ट आणि यथोचित असं मार्गदर्शन या शीर्षकाअंतर्गत संविधान निर्माणकर्त्यांनी केलं आहे। याचं अनुकरण जे कोणी सत्ताधारी पक्ष किंवा सत्ताधारी लोक सत्तेमध्ये येतील त्यांनी आर्थिक धोरण ठरविताना करायचं आहे। म्हणजे या फ्रेममध्येच देशाचं आर्थिक धोरण बसवावं, म्हणजे याची कोणाला अडचण येणार नाही अशा प्रकारची एक धारणा किंवा अशी व्यवस्था घटनाकारांना अपेक्षित होती। त्यांना जे अपेक्षित होतं त्यांनी या आर्थिक धोरणविषयक तत्वाच्या माध्यमातून किंवा मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून आपल्याला मागण्याची प्रयत्न केला, आपल्याशी हितगुज करण्याचा किंवा आपल्याशी 2 गोष्ट बोलण्याचा प्रयत्न या मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे। यामध्ये आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की केवळ 15 ऑगस्ट 1947 ला भारताला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झालं, स्वातंत्र्य मिळालं। 26 जानेवारी 1950 ला आपण आपल्या देशाची राज्यघटना लागू केली, म्हणजे सर्व काही वेलबेल सर्व काही झालं असं होत नसते किंवा तसं झालंही नाही। त्यासाठी ज्या उद्देशाने आपण स्वातंत्र्य मिळविलं, ज्या ध्येयाने आपण प्रेरित होऊन इंग्रजांशी लढा दिला, त्या ज्या विश्वासाने नागरिकांनी तत्कालीन भारतीय समाजातील नागरिकांनी
तत्कालीन नेत्यांच्या पाठीमागे बळ नसताना देखील उभं राहण्याचा प्रयत्न केला. तो विश्वास या सर्व बाबींचा विचार करून देशामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक लोकशाही स्थापन झाली पाहिजे. या धोरणाचं अनुकरण केल्यास आर्थिक न्याय प्रस्थापित झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी किंवा अपेक्षितता या घटनाकारांना होती. यासाठीच कलम 39 मध्ये उपजीविकेची पर्याप्त साधने मिळविण्याचा अधिकार स्त्री व पुरुषांना समान असला पाहिजे अशा प्रकारचं 39 कलमसुद्धा निर्माण केलं गेलेलं होतं. म्हणजे प्रत्येकाला उपजीविकेची पर्याप्त साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही त्या सरकारची आहे. कारण भौतिक साधनांचं वाटप सर्वसाधारण जनतेला उपकारक ठरेल अशाच पद्धतीनं झालं पाहिजे किंवा तशाच पद्धतीनं केलं गेलं पाहिजे. असं करणं हे आर्थिक लोकशाही हिताच्या दृष्टिकोनातून योग्य राहील अशी समज, असा उपदेश या माध्यमातून घटनाकारांनी दिला, संविधानाने दिला. आणि हे करण्यासाठी मग सरकारला संपत्ती आणि उत्पादनाची साधने यांचं जे होणारं पूर्वीपासूनचं केंद्रीकरण आहे ते केंद्रीकरण टाळता आलं पाहिजे. हे केंद्रीकरण टाळण्यासाठी स्त्री व पुरुष यांना समान कामासाठी समान वेतन उपलब्ध करून देणे हे सुद्धा या आर्थिक धोरणामध्ये समाविष्ट असावे. केवळ समान वेतन देऊन स्त्री आणि पुरुष या दोघांचाही प्रश्न सुटणार नाही, तर ज्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष एकत्रित काम करतात, स्त्रिया एखाद्या ठिकाणी काम करतात, त्या कामाच्या ठिकाणीसुद्धा स्त्रियांना न्याय व मानवोचित परिस्थिती निर्माण करणं, पुरुषांना न्याय व मानवोचित परिस्थिती निर्माण करणं हे सरकारचं कर्तव्य राहील किंवा ध्येय धोरणामध्ये त्यांनी तशा पद्धतीने केले पाहिजे. आणि म्हणून कामाचे तास, सुट्याचे दिवस अशा प्रकारच्या व्यवस्था या मार्गदर्शक तत्वाच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून निर्माण करण्यात येत असतात. स्त्री पुरुषाच्या बरोबरीने सर्वच ठिकाणी काम करू शकत नाही, म्हणून कोणत्या ठिकाणी स्त्रियांना सवलत द्यायची, कोणत्या ठिकाणी पुरुषांना कामाचा अधिक भार न लावता पुरुषी वर्चस्व निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्यायची. दोघांसोबतही मानवोचित व्यवहार असला पाहिजे. मानवोचित म्हणजे की मानवाला उचित अशी व्यवस्था किंवा मानव समाजाला हितकारक ठरेल, मानव समाजाला व्यवस्थितरित्या आपलं जीवन जगता येईल अशा प्रकारची परिस्थिती, त्याला मानवोचित परिस्थिती म्हटलेलं आहे. एका मनुष्याचा दुसऱ्या मनुष्याला अडथळा येणार नाही किंवा एकमेकांवर अन्याय करण्याची वेळ येणार नाही, सामंजस्याने राहता येईल अशा प्रकारची वातावरण निर्मिती परिस्थिती निर्माण करणं हे ध्येय धोरण ठरविणाऱ्याचं म्हणजे शासनामध्ये सहभागी असणाऱ्यांचं कर्तव्य आहे आणि ते कायद्याच्या माध्यमातून त्यांनी केलं पाहिजे. आणखी सांगायचं म्हणजे आपल्या व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊन सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांना भाग घेता येईल, किमान एवढ्या मजुरीची सुद्धा उपलब्धता करून देणं हे शासनाचं काम आहे. भारताची सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थितीतील तळागाळात काम करणारा की ज्याचं संपूर्ण जीवन हे तळहातावर अवलंबून आहे, त्यानं आज जर काम केलं तर संध्याकाळी त्याला जेवण मिळते, अशा
लोकांची संख्या भारतामध्ये बरीच जास्त होती आणि आजही बऱ्याच प्रमाणात अशा लोकांची संख्या आहे. तर हे जे कुटुंब आहेत, हे जे लोक आहेत, अगदी दारिद्र्य रेषेखालची मंडळी, या लोकांचा उदरनिर्वाह हा म्हणजे त्यांचा स्वतःचा उदरनिर्वाह त्यामध्ये झालाच पाहिजे. त्यासोबत त्यांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचाही उदरनिर्वाह करण्याची ताकद त्यांच्या उपलब्धीतून झाली पाहिजे. त्यासोबतच ते ज्या सामाजिक व्यवस्थेमध्ये, ज्या सांस्कृतिक व्यवस्थेमध्ये कार्यरत आहेत, त्या सामाजिक व्यवस्थेतील, त्या सांस्कृतिक व्यवस्थेतील जे काही सण उत्सव असतील, त्या सण उत्सवामध्ये सुद्धा त्यांना सहभागी होता आलं पाहिजे. किमान एवढं त्यांचं दरडोई उत्पन्न असावं किंवा एवढं त्यांचं दैनंदिन उत्पन्न त्यांच्या घरामध्ये यावं, मासिक उत्पन्न त्यांच्या घरामध्ये यावं. अशा प्रकारच्या मजुरी देणाऱ्या व्यवस्थेची निर्मिती ही शासनाकडून झाली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. अशाच प्रकारची धोरणं या माध्यमातून सरकारनं राबवली पाहिजे. म्हणजे किमान कमाल वेतन कायदा, किमान कमाल मजुरी कायदा, अशा प्रकारचे कायदे सुद्धा देशामध्ये निर्माण केले गेले पाहिजे. त्यानंतर कलम 41 नुसार वृद्ध, दिव्यांग, असमर्थ यांना राज्याने मदत केली पाहिजे. म्हणजे प्रत्येक देशामध्ये तिथल्या सामाजिक व्यवस्थांमध्ये काही दिव्यांग म्हणजे मुळातच काही लोकांना जन्मताच काही अवयव नसतात आणि त्यामुळे ते दिव्यांग या कक्षेमध्ये मोडत असतात. पूर्वी त्यांना अपंग म्हणून संबोधले जायचं. यामध्ये सुधारणा करून दिव्यांग असा त्याचा नामोल्लेख करण्यात येत आहे. अपंगामध्ये त्यांचे कुठेतरी मानसिक, त्यांना कुठेतरी अंतर वाटायचं इतरांपासून, त्यांच्या हृदयाला थोडं वेगळं वाटू नये, दुःख होऊ नये म्हणून की आपण अपंग आहोत अशा प्रकारची खंत त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ नये म्हणून शासनाच्या दरबारी दिव्यांग या शब्दाची निर्मिती करण्यात आलेली आणि या दिव्यांग शब्दाच्या माध्यमातून त्यांना आपण संबोधित असतो. तर असे जे असमर्थ दिव्यांग आहेत, त्यासोबतच वृद्ध आहेत की ज्यांना कोणत्याही प्रकारचा आधार नाही, जे निराधार आहेत, अशा लोकांना राज्यांनी वेगवेगळ्या सोयी सवलती देऊन त्यांचं उदरनिर्वाहाचं काम पूर्ण केलं पाहिजे किंवा त्यांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आर्थिक मदत दिली पाहिजे. हे राज्याचं कर्तव्य किंवा धोरणविषयक तत्त्वाच्या माध्यमातून केलेला उद्देश आहे. आणि या सर्व चर्चेच्या माध्यमातून दर्जा व संधींची समानता प्रस्थापित करणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे भिन्न भिन्न क्षेत्रामध्ये आणि भिन्न भिन्न व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या मधली विषमता कमी करण्यासाठी भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेतच आपण पाहिलं आहे की दर्जा व संधीची समानता प्रस्थापित करण्याचं काम आपल्या भारतीय संविधानाला करायचं आहे. उद्देशपत्रिकेचा अभ्यास आपण केला, त्यामध्ये दर्जाची व संधीची समानता, कोणती समानता पाहिजे आपल्याला? दर्जा व संधीची समानता. म्हणजे प्रत्येक नागरिकाचा दर्जा हा सारखा असला पाहिजे आणि प्रत्येकाला आपला स्वतःचा दर्जा सांभाळून समान संधीसुद्धा उपलब्ध झाल्या पाहिजे. शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, नोकरीच्या समान संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, व्यवसाय करण्याच्या समान संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, शेती करण्याच्या सुद्धा समान संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, स्वतःचं कौशल्य विकसित करण्याच्या समान संधी, स्वतःची सुप्त गुण विकसित करण्याच्या समान संधी उपलब्ध झाल्या पाहिजे. अशा प्रकारची आर्थिक व्यवस्था
ही संविधानाच्या माध्यमातून निर्माण करण्यात यावी, अशा प्रकारचा मार्गदर्शन, अशा प्रकारचा उपदेश या आर्थिक धोरणविषयक तत्त्वाच्या माध्यमातून करण्यात आला. आणि म्हणून 42व्या संविधान दुरुस्तीत संविधान कलम 43 क, 48 आणि 48 क हे नव्याने समाविष्ट केलेले आहे. एकंदरीत या सर्वांचा जो उद्देश आहे तो उद्देश खूप सरळ आणि सहज आहे की ज्यावेळी भारताचे संविधान निर्माण झालं त्यावेळी प्रस्थापित भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मुठभर लोकांच्या हाती संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं होतं. तर भारतातील 80% वरची जनता ही संपत्तीच्या लाभापासून वंचित होती. काही लोकांना 2 वेळचं जेवणसुद्धा त्यावेळी मुश्किल होतं. म्हणजे समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा न्याय राहिलेला नव्हता. अशा परिस्थितीचा तत्कालीन घटना निर्माणकर्त्यांनी संविधान सभेचे सदस्य असणाऱ्यांनी केला आणि त्या माध्यमातून कुठेतरी येणाऱ्या सरकारने स्वातंत्र्य या तत्त्वाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून भारतीय समाजव्यवस्थेला आदर्श बनवावं अशा प्रकारची सहज धारणा त्यांच्या मनात होती आणि त्या अनुषंगाने ही आर्थिक धोरणविषयक तत्त्वे स्पष्ट करण्यात आलेली आहेत. आतापर्यंत जी आर्थिक धोरणविषयक तत्त्वे आणि त्यामधील जी माहिती मी आपणासमोर मांडली ती आपण व्यवस्थित आपल्या नोट्समध्ये लिहून घ्यावी आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावे, हा व्हिडिओ लाईक करावा, शेअर करावा आणि कृपा करून कॉमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय मात्र जरूर नोंदवावा, जेणेकरून आम्हाला आपलं मत जाणून घेता येईल आणि हे कार्य करण्याची आमची प्रेरणा ताजीतवानी राहील. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.